नमस्कार. तुम्ही तर त्या दिवशी व्हिडिओ बघितलीच असेल 3-4 दिवस आधी की मी घर सोडून गेलते रात्रीचं. आणि मला माहीत नव्हतं या व्हिडिओ म्हणजे माझ्या नवऱ्याने काढला आणि पोस्ट केला आहे म्हणून. का तर मी खूप इतक्या रागात मी गेलते ना घर सोडून. पाऊस इतका, तुम्हाला तर माहिती पुण्यामध्ये किती 4-5 दिवस पाऊस डेंजर होता. तर मी इतक्या पावसात मला रागाचं काहीच समजलं नाही. मी इतक्या पावसात रागाचं मी जाऊन म्हणजे इथंच जवळच होते मी, पण जाऊन तिथं मी नाही का शांत जागेत बसले होते. आणि बाहेर अंधार वगैरे आणि पावसामुळं कोणच बाहेर नव्हतं, कोणच. रात्रीचे 10-11 वाजता म्हणजे कोणच बाहेर नव्हतं. एकदम सामसूम एकदम रस्ता आणि इतका डेंजर पाऊस. इतकी म्हणजे मला भीती वाटत होती. पण त्या रागाच्या पुढं माणसाला भीती म्हणजे जाती सगळं जातं. पण तिथे गेल्यावर थोडं शांत झाल्यावर मला जास्त भीती वाटायला लागली. 12 वाजून गेलते, 12:30 वाजून गेलते. त्यावेळेस मी घरी आले. माझा फोन पण नव्हता माझ्याबरोबर. आणि मेन गोष्ट म्हणजे फोनचं मला काही एवढं काही घेणे देणं नाही. कोण नसतं तरी मला चाललं असतं, पण माझा मुलगा घरी होता, माझ्याबरोबर नव्हता. तर मला तिथंच तेच विचारित होता, माझा मुलगा घरात काय करत असेल म्हणून. त्याला मी बरोबर नेलं असतं तर मग मी तिथं बसले असते, नाही का. किती का वेळ बसला असते एकदम बिंदास, मला काही घेणं देणं नसतं. आणि मला माहीत पण नव्हतं 12 वाजलेत, 12:30 वाजलेत, किती वाजलेत. का तर मला टाईमच म्हणजे माहीतच नव्हतं मी. आणि पावसाचं बाहेर कोणच नव्हतं, कुणाला विचारायचं. आणि झाला टाईम आणि पाऊस म्हणजे 12च्या आसपास थोडा कमी झाला. तर मी मला आता पाऊस काही येणार नाही, मी इथंच अजून 2-4 तास बसते, मी काही घरी जाणारच नाही. माझ्या मनातच होतं की मी घरी जाणार नाही. मी तिथंच बसले. पण 12:30 वाजता, 12:15 वाजता, 12:15 12:30 इतका पाऊस डेंजर यायला लागला परत. इतका की म्हणजे थांबायचंच नाव नाही, इतका डेंजर पाऊस यायला लागला. मग मी म्हणलं नको आता, नाही का. मुलगा पण घरी आहे. मला म्हणजे माझ्या मुलाचाच विचार येत होता डोक्यात. म्हणून मी माझ्या मुलासाठी नाही का घरी निघून आली. 12:30 पाऊण एकला मी माझ्या मुलासाठी घरी निघून आली. आणि त्याचं मेन कारण काय होतं भांडणाचं, की माझा नवरा फोनवर बोलत होता. आणि फोनवर बोलताना मग तुझ्या मित्राचा फोन आहे, नाही तर घरच्यांचा फोन, कोणाचा फोन आहे. तर मी आले तर फोन लपून ठेवायची काय गरज आहे. मी आले ना तर तुला फोन लपून ठेवायची काय गरज होती का. मग तू फोन का लपवला आणि फोन दाखव म्हणलं तर तुम्ही का नाही दाखवला. ह्याचा अर्थ काय समजायचा मी. दुसऱ्या बाईच्या नादी लागल्यावरच माणूस असं करतो आणि तरच माणूस घरात भांडण काढतो. हे मला म्हणजे खूप म्हणजे मी असं शक वगैरे करत नाही, पण असं 2-3 वेळा मी बघितलेलं आहे. म्हणून नाही का म्हणजे त्यावेळेस भांडण झालं. मग भांडण वाढत 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 माझी चुकी असती तर मी गेले नसते. माझी चुकी असते, मला माहिती माझी चुकी आहे. मी बोलले असते उलटं, पण मी आहे ना घर सोडून गेले नसते आणि मी शांत बसले असते. पण ह्यावेळेस पूर्ण चुकी माझ्या नवऱ्याची होती. का तर मी फोन दाखव म्हटलं तरी फोन पहिली गोष्ट दाखवला नाही. फोनवर बोलत होता, ते पण मी घरात असताना. मी होते तिकडं बाथरूममध्ये. मी माझे थोडंसं म्हणजे रात्री कपडे सुकत नाहीत, मुलाचे कपडे मी 2-3 कपडे होते ते मी रात्रीचं धुवून टाकलेले. तर मी बाथरूममध्ये कपडे धुवत होते आणि आले अचानक. तर ते फोनवर एकदम बोलता घाबरून त्याने पटकन फोन खाली केला. मग असं कोणता माणूस करतो की बघून फोन एकदम बाजूला करतो, घाबरतो. ह्याचा अर्थ कोणाला पण मनस्यक येणारच नाही. हे कोणत्या तरी मुलीसंग, कोणत्या तरी बाईसंग हा माणूस बोलतोय, हेच मनात येणार ना. मग माझ्या मनात तेच आलं आणि मी विचारलं की का तू फोन मला बघून लपवला, फोन दाखव इकडं. तर फोन पण नाही दाखवला माणसाने. त्यानं अनेक माणसाने मला फोन पण नाही दाखवला. तर ठीक आहे, नको दाखव फोन. मग मला सांग तुझ्या मनात काय आहे. दुसऱ्यासंग बोलतो, दुसऱ्यांसंग लग्न करायचं तर कर. मला क्लिअर तोंडावर मला सांग आणि दे सोडून. मग असं बोलल्यावर काही चुकी आहे का. त्यालाच त्याने इतकं विषय वाढवला, इतका वाढवला. आणि ते वाढता मग मी रागाने घराच्या बाहेर निघून गेले. मेन कारण हेच होतं की मी निघून गेले आणि मी परत आलेच नसते. खरं मी नसते आली, पण मी माझ्या मुलासाठी आले. म्हणजे मी इतकं त्याचे भांडण मी सहन करते, त्याचं बोलणं सहन करते, आमचे काय भांडण होते म्हणजे जे काय आहे ते मी सगळं सहन करते. आणि तो असं माझं म्हणजे विश्वासघात करत असेल माणूस, तर मी म्हणजे त्याचं का थोबाड बघू, मी त्याचं तोंड का बघू, मी इथं का बसू. मला एकदम मानसिक त्रास झाला. मी एकदम माझं असं डोकं आहे ना बंद झालं ना. मला काहीच म्हणजे डोळ्यासमोर एकदम पूर्ण माझ्या अंधारे चालतं, असं एकदम मुंगे मला काहीच समजत नव्हतं. म्हणून मी त्या एकदम रागात, मला काही बाहेरचं समजलं नाही. पाऊस येतोय, काय येते काय आहे, रात्रीचे किती वाजलेत काय, मी एकदम रागाने निघून गेली.
मी इतकं इमानदारीने वागते, इतकं जीव तोडून वागते, इतकं त्याचं काय बोलणं भांडण गिडण मी सहन करते मुलासाठी. आणि का तर नीट संसार चालावा, थोडं आज नाही तर उद्या चांगलं होईल ह्या विचाराने मी त्या संग चांगलं राहते. आणि तो काय करतो, विश्वासघात करतो माझ्याबरोबर. 3 दिवस झालं मी त्या संग बोलत नाही, काही नाही काही नाही, मी शांत आहे. ज्यावेळेस म्हणजे त्याला सांगायचं असेल तोच सांगन, नसेल सांगायचं तर नाही सांगणार. पण ज्यावेळेस मला वाटलं की हा आता ही योग्य वेळ आहे त्याला विचारायची, त्यावेळेस मी त्याला विचारन, तुला माझ्या संग राहायचं तर नीट सांग, नसेल राहायचं दुसऱ्या बाईसंग लग्न करायचं असेल तर कर, बिंदास कर, मी तुझ्यामध्ये येणार नाही. मग मला सांग ना. इतकं नालायक माणूस आहे, बायको आहे, लहान लेकरू आहे, अशा बाहेर फालतूगिरी करताना त्याला लाज नाही वाटली? मी विश्वास धरत नाही कुणावर. माझा नवरा, मी 10 जण जरी बोलले ना, तुझा नवरा कोणासंग तरी बोलतो, तुझा नवरा कोणासंग तरी फिरताना दिसतो, बोलताना दिसतो, मी विश्वास नाही धरणार. ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर ते गोष्ट दिसल आणि ज्यावेळेस माझ्या कानासमोर ते म्हणजे मी स्वतःहून माझ्या नवऱ्याला कोणासंग बोलताना ऐकन, तेव्हाच मी विश्वास धरन. त्यावेळेसच मी विश्वास धरते. त्या दिवशी मी माझ्या स्वतःहून डोळ्याने बघितला आणि त्यांनी एकदम कानाचा फोन खाली घेतला फोन, त्यावेळेस मला एकदम मनाशक आला आणि मी विचारलो. नाही तर मी असं कधी फालतूच्या गोष्टी विचारत नाही ना, फालतूच्या गोष्टीत मी पडत नाही. शक माणसाचा एकदम म्हणजे दुश्मनच आहे, त्याने अख्खं आयुष्य खराब होतं, मुलांचं होतं आणि आपलं पण होतं. म्हणून मी शक मनात आदरत नाही. पण ह्या माणसाने माझ्यासमोर असं केलं, मग मी काय समजायचं? मी काय समजायचं? काय इतकं इमानदारी मी वागते, मग ह्या असं माणसाने केल्यावर काय ह्या माणसाकडनं काय अपेक्षा धरू की हा मी तुझ्या संग राहते आणि तू दुसऱ्या बाईसंग पण बोल, दुसऱ्या बाईसंग पण फिर, मी असं माझ्या मनात धरू का? मी तर मी क्लिअर करणार आहे, माझ्या संग राहायचे तर राहा, नसेल राहायचं तर नको राहू. पण असं रोजचं किरकिर भांडण हे ते नको. थोडंसं टाईम होऊन द्या, अजून आज उद्या मी त्याला विचारणार आहे, दुसरं कोण आहे का, कोणासंग बोलतोस का, मला क्लिअर सांग. मी काही करणार नाही, काही तुला म्हणणार नाही, मला सांग, मी तुला सरळ सोडून देते. माझा मुलगा आणि मी माझं राहतच वेगळं, तू तुझं कोणासंग लग्न करायचं कर आणि जा. मी सरळ सरळ माझं जे आहे ते क्लिअर करणार. किती दिवस मी सहन करू, किती त्याचे भांडण सहन करू? मी म्हणले ना, लग्नाच्या आधी कधी असं भांडण होऊन झाले नाही. ह्याच 1-1.5-2 वर्षात भांडण चाललेत. मग भांडण माणूस का करतं? जेव्हा सोडून द्यायचं असेल तेव्हाच शिवाय भांडण करत असेल ना. त्याला आल्यावर मी त्याला क्लिअर विचारणार आहे, काय तुझ्या मनात काय नाही. मला सांगत पण नाही नीट. आणि नीट आता काहीच गोष्ट चांगली नाही चाललेली आयुष्यात. पण त्याला मी आता विचारेन मी. आणि त्यांनी ते व्हिडिओ पोस्ट केला, मी डिलीट करणार होते, माझ्या मनात आलं ते की डिलीट करावं, पण परत म्हटलं नाही डिलीट करणार. त्याला ते तसंच ठेवणार मी, नंतर त्याला ते दाखवायसाठी मी तसंच ठेवणार, मी डिलीट नाही केली. मग मला माहीत नव्हतं, मी नंतर माझा बघितला व्हिडिओ, फोन बघत होते तर तिथं नोटिफिकेशन ते वर दिसलं, तर तिथं होतं की मी नाही का व्हिडिओ टाकलेली. तेव्हा मला कळालं की मी म्हणजे ह्याने व्हिडिओ पोस्ट केली. बघा माझी बायको घर सोडून गेली, 10-11 वाजल्यापासून गेली, असं तसं हे मला तेव्हा नंतर कळालं की याने व्हिडिओ काढले आणि पोस्ट केलेली. आणि तो माझा मुलगा सुदेशला म्हणतोय की पप्पा पप्पा, हे मम्मी 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 मम्मी. त्या व्हिडिओत बघून मग मला तर कळालं ना की माझा मुलगा म्हणजे मी नसल्यावर तो सुदेशला म्हणते मम्मी मम्मी, म्हणजे त्याला किती माझं हे आहे. म्हणून मग आता त्यानंतर मी मुलाला तर सोडून त्या जाणार नाही. जायचं असलं मुलाला घेऊन जाईन, नाही तर मग मुलाला घेऊन घरातच बसत. तू जायचं आहे ना, तू तुझं निघ बाहेर, मी मुलाला घेऊन घरातच बसणार किती काय झालं तरी. आता मी हे असं म्हणते, पण राग आल्यावर मग माणसाला काय कळत नाही, माणूस बाहेर जाता नाही तर काय, पण मग जे मनातील मग माणूस ते करतं. त्या दिवशी माझी तशीच गोष्ट झाली.